हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण स्टँडर्ड 5th इंग्लिशमधलं लेसन 26 ज्याचं नाव आहे वॉटर इन द वेल हे पाहणार आहोत. ॲक्च्युली वॉटर म्हणजे पाणी, इन म्हणजे आतमध्ये, कशामध्ये आहे? वेल. वेल म्हणजे विहीर, विहिरीतलं पाणी. आता कोणाच्या विहिरीतलं पाणी आहे? तर ॲक्च्युली अहमदच्या ज्या शेत आहे त्या शेतामध्ये काय आहे तर विहीर आहे आणि त्याची गोष्ट इथून चालू होते. पण कासिम हा जो अहमदच्या शेताच्या बाजूला शेत असतो त्याला पाण्याची गरज असते. आता मेन शेतकरी म्हटलं की पाण्याची गरज असणारच आणि शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे तो कुठून आणणार? बरोबर, पावसातून पावसामध्ये पाणी मिळालं ठीक आहे, पण जर बाकीच्या वेळी ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळी शेतकरी पाणी कुठून आणणार? तर कासिम काय करतो तर अहमदला पाण्यासाठी विचारतो. ओके, पाहूया काय होतं या स्टोरीमध्ये. आपण लाईन बाय लाईन स्टोरी बघणार आहोत. अहमद कासिमला पाणी देतो का आणि नंतर शेवटला काझी म्हणजे कोण तर असे व्यक्ती जे काय करतात न्याय निवाडा करतात, म्हणजे जस्टिस द्यायचं काम करतात. ओके, कोर्टमध्ये जस्टिस द्यायचं काम केलं जातं, ते काम करणारे काझी आहेत. त्यांचं पण काय कॅरेक्टर आहे बघूया. हे 3 कॅरेक्टर आहेत फक्त या लेसनमध्ये, दुसरं कोणी नाही आहे. बघूया आपण या लेसनची सुरुवात करूया. काय दिले बघा त्यांनी सुरुवातीलाच. बघूया लेसनच्या सुरुवातीलाच त्यांनी काय म्हटलं बघा. व्हॉट अ फार्मर नीड्स मोस्ट फॉर हिज फील्ड इज अ गुड सोर्स ऑफ वॉटर. शेतकऱ्याला, एका फार्मरला आपल्या शेतामध्ये कशाची आवश्यकता असते तर त्याला आवश्यकता असते वॉटरची. बरोबर, गुड सोर्स ऑफ वॉटर. बरोबर. Kasim had his eye on a well that was just outside the boundary of his field. कसीम काय करत होता तर आपल्या पाण्यासाठी पाहत होता, पण ते पाणी जे होतं विहिरीचं पाणी ते त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर होतं, शेताच्या बाउंड्रीच्या बाहेर होतं. आता काय झालं, बट अहमद जो आहे, बट अहमद द मॅन हू ओन द वेल, ज्याच्याकडे ही वेल होती, वेल म्हणजे विहीर होती. अहमद हू ओन द वेल वॉज अ क्राफ्टी ओल्ड मॅन. एक थोडासा क्राफ्टी ओल्ड मॅन, एक म्हातारा माणूस होता. क्राफ्टी म्हणजे थोडासा चिडचिडा किंवा रागीट किंवा वाईट असं बोलू शकतो त्याला आपण. पुढे अजून काय म्हटलं त्यांनी आपल्याला, बट अहमद द मॅन हू ओन द वेल वॉज अ क्राफ्टी ओल्ड मॅन. ही वुड नॉट अलाव एनीवन टू ड्रॉ वॉटर फ्रॉम हिज अ वेल. तो कोणालाही हा अहमद जो आहे तो कोणालाही आपल्या विहिरीतलं पाणी घेऊ देत नव्हता. कसीम असो नाही तर कोणी असो, कोणालाही आपल्या विहिरीचं पाणी घेऊ देत नव्हता. तर त्याने काय झालं पुढे तर ही टोल्ड कासिम, अहमदने कासिमला सांगितलं. अहमद कासिमला बोलतोय, काय बोलतोय अहमद कासिमला तर अहमद म्हणतोय की व्हाय डू यू come to me again and again to beg for access to my well. I feel sorry to turn down your request every time. I have a suggestion for you. Collect some money and buy the whole well from me. काय झालं तर अहमदने कासिमला सांगितलं की सारखं सारखं माझ्याकडे येऊन पाणी का मागतोयस, माझ्या विहिरीचं पाणी सारखं सारखं तू का मागतोयस. अहमदकडे विहीर आहे, बरोबर ना, अहमदकडे विहीर आहे आणि अहमद त्याला म्हणतो की माझ्याकडे विहिरीचं पाणी सारखं सारखं मागायला येऊ नको. त्यापेक्षा तू काय कर माहितीये का, थोडे पैसे जमा कर, कलेक्ट सम मनी. बरोबर, थोडे पैसे जमा कर आणि त्या पैसे मला दे आणि माझी विहीर जी आहे ती तू विकत घे ना, बाय कर, खरेदी करून टाक. अच्छा, आता पुढे काय होतं बघा. एवढ्यातच थांबणार आहे का तो, खरेदी करणार आहे का कासिम? बघा, कासिम थॉट ओव्हर द सजेशन अँड लाईक इट. कासिमला पण त्याची सजेशन आवडली अहमदची. अहमदने चांगला सल्ला दिला असं कासिमला वाटलं, त्यामुळे कासिमने होकार दर्शवला. पुढे काय झालं, ही न्यू अहमद वुड आस्क फॉर अ लॉट ऑफ मनी बट ही सॉ ही इन हिज माइंड्स आय channels of the water running from the well through his field and made a decision. He took all his saving to the Ahmad and bought the well. सुरुवातीला कासिमला वाटलं की हा ज्याच्याकडून अहमद भरपूर पैसे मागेल, पण तसं काही झालं नाही. बरोबर, पण त्याला मेन काय होतं तर आपल्या शेतात जी काही शेती लावायची, जे चॅनल्स आहेत शेतामधले त्यात पाणी तर पोचायला पाहिजे. जर पाणी नाही पोचलं तर शेती कशी करणार. मग यासाठी कासिमने काय केलं, त्याच्याकडची जेवढी बचत होती, जे काही सेव्हिंग करून ठेवलेले पैसे, सगळे पैसे घेऊन तो अहमदकडे जातो. बरोबर, द नेक्स्ट डे ही वेंट टू द वे. आणि काय केलं त्याने तर अहमदकडून ती वेल खरेदी पण केली, बाउट द वेल. बरोबर, पुढे द नेक्स्ट डे ही वेंट टू द वेल हॅपीली अँड डग आउट अ चॅनल. बट वेन ही बिगन टू ड्रॉ वॉटर देअर वॉज
अ सरप्राईज इन स्टोर फॉर हिम. काय झालं, दुसऱ्या दिवशी कासिम आपल्या शेतामध्ये चॅनल्स तर खोदले त्याने, बरोबर, डग केले आणि विहिरीवरचं पाणी आणायला गेला, अहमदच्या विहिरीवरचं, जी त्याने विकत घेतलंय. तिथे गेल्यानंतर त्याला थोडंसं चकित झाल्यासारखं वाटलं, सरप्राईज झालं. काय सरप्राईज झालं, तर सडनली अहमद केम फॉरवर्ड अँड अनाउन्स, व्हॉट आर यू डुईंग कासिम, हाऊ डेअर यू टच द वॉटर इन माय प्रेझेन्स. अहमद आला, अहमदने ओरडला कासिमला. काय म्हणतोय कासिमला, माझ्या विहिरीतलं पाणी, जे पाणी माझं आहे, त्याला तू टच कसं करू शकतोस, हाऊ डेअर, कशी तू डेअरिंग केलीस, तू माझ्या विहिरीतलं पाण्याला टच करण्याची हिंमत कशी केलीस. तर अशा वेळी पुढे काय झालं बघा, व्हॉट डू यू मीन, हॅवंट यू सोल्ड धिस वेल टू मी. कासिम म्हणतो, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय, तू मला विहीर विकली नाहीस का, मी तुला पैसे तर दिले ना. आता पुढे काय झालं बघा, आय टोल्ड द वेल ऑल राईट बट नो नॉट द वॉटर इन द वेल. आता त्याने काय सांगितलं, मी तुला विहीर विकले बरोबर आहे, ही विहीर जी आहे ती मी तुला विकले बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते मी तुला विकलेलं नाही आहे, त्यामुळे तू पाणी नाही घेऊ शकत. तू विहीर तुझी आहे पण पाणी तू नाही घेऊ शकत, मी तुला विहीरच विकलेली आहे फक्त. अच्छा, पुढे काय झालं, यू कांट यूज इट इफ यू नीडेड द वॉटर अलॉंग विथ द वेल, यू शुड हॅव सेड सो. आय हॅव अ सजेशन फॉर यू, पे फॉर द वॉटर सेपरेटली अँड यूज इट. यू कॅन बाय फ्रेश वॉटर एव्हरी डे, आय डोंट माइंड. काय झालं तर अहमदने त्याला सांगितलं की तू माझ्या विहिरीतलं पाणी तर वापरू शकत नाही का, कारण तू फक्त विहीरच खरेदी केले. जर तुला माझ्या विहिरीतलं पाणी पण पाहिजे असेल तर तू काय कर, ते माझ्या विहिरीतलं पाणी पण खरेदी करून टाक, तुला दररोज फ्रेश वॉटर मिळेल शेतामध्ये. ओके, मग असं अहमदने त्याला परत एकदा सल्ला दिला. आता कासिम परत एकदा त्याला पैसे देईल का, बघूया पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय दिले त्यांनी. तर कासिम वॉज शॉक, कासिम शॉक झाला. त्याने आज त्याच्याकडे जेवढी सेव्हिंग होती सगळी देऊन टाकली होती, आता त्याला कुठून पैसे आणणार. कासिम काय करतो बघा, इट वॉज अहमदने जे आर्ग्युमेंट केलं त्याच्यानंतर कासिम शॉक झाला. त्यानंतर इट वॉज सो अनफेअर, सो अनजस्ट, ही रश टू द काझी अँड टोल्ड हिम द होल स्टोरी. आता यावेळी काय झालं तर कासिमने काझीकडे आला, त्याने पूर्ण स्टोरी सांगितली काझीला आणि सांगितलं मला काय पाहिजे, जस्टिस पाहिजे, न्याय पाहिजे, मी तर विहीर खरेदी केली, मला पाणी मिळत नाहीये. पण बघा काय झालं, पुढे काय झालं बघा, तर काझी वॉज द वाईस मॅन. काझी तर हुशार माणूस होता, न्याय द्यायचा आहे, जस्टिस देणार आहे म्हणजे तो हुशार असणारच, बरोबर ना. मग पुढे काय झालं बघा, ही टोल्ड कासिम टू ब्रिंग Ahmad to his court so that he could hear both sides of case. काय त्यांनी सांगितलं, काझीने कासिमला सांगितलं तू अहमदला पण आपल्या कोर्टमध्ये घेऊन ये, म्हणजे मला दोन्ही बाजू दोघांचे पण म्हणणं काय काय ऐकायला मिळेल, म्हणजे मला कळेल नक्की काय करायचंय. मग अशा वेळी अहमद दुसऱ्या दिवशी काय होतं बघा, पुढे काय झालं तर अहमद वॉज सुमन टू द कोर्ट. अहमदला पण कोर्टमध्ये बोलवलं. द काझी हियर्ड हिज आर्ग्युमेंट पेशंटली. काझीने पण अहमदचं आर्ग्युमेंट शांतपणे ऐकलं, बरोबर. काझीने अहमदचं आर्ग्युमेंट शांतपणे ऐकलं. आता पुढे काय झालं बघूया आपण. कासिम आलेला आहे, अहमद आलेला आहे. पुढे काय होतं बघा, आय सी दॅट यू आर राईट. मला वाटतंय तुझं राईट आहे. काझी म्हणतो अहमदला की तू बोलतोयस ते राईट आहे, बरोबर ना. तू सांगितलंस की विहीर तू विकलीस, पाणी नाही विकलंस. बघा पुढे काय म्हणतोय, व्हॉट यू हॅव सोल्ड इज द वेल. तू काय विकलंयस, द वेल विकलंयस. द वॉटर इज ऑल युअर्स. पाणी तुझंच आहे. इजंट दॅट सो, बरोबर आहे ना. हा, कासिम्स हार्ट सॅक. आता अशा वेळी काय होतं, कासिम म्हणतो मी कंप्लेंट घेऊन आलो, मला न्याय मिळायला पाहिजे. तर कासिमचं हार्ट सॅक होतं, खूप दुःख होतं कासिमला. पुढे काय झालं बघा, अहमद इन हिज हार्ट ऑफ हार्ट्स आर वॉज ओव्हरजॉयड. अहमदला खूप आनंद होतो, कारण त्याला अपेक्षाच नसते की काझी त्याच्या बाजूने न्याय देईल, बरोबर ना. मग काय झालं बघा पुढे, ही हॅड नेव्हर थॉट द काझी वुड साईड विथ हिम. त्याला अपेक्षाच नव्हती अहमदला की काझी त्याच्या साईडने बोलेल. पुढे काय झालं बघा, माय लॉर्ड I am so grateful you understand the fine points of this case. The water does indeed belong to me. अहमद म्हणतो काझीला की माय लॉर्ड, माझ्या म्हणजे मेरे भगवान बोलू शकतो, माय लॉर्ड, बरोबर ना, किंवा सर
तुम्ही माझे केसचे मेन पॉइंट ऐकले आणि त्यानुसार निर्णय देताय किंवा बोलताय त्याबद्दल छान, थँक्यू. बरोबर, ग्रेटफुल आहे मी, आनंदी आहे. पुढे इन दॅट केस, आता काझी म्हणतोय. काय म्हणतो काझी बघा, तर तो म्हणतोय की इन दॅट केस अहमद, वाय आर यू किपिंग इट इन कासिम्स वेल? You have no right to keep your belongings in his property. You must remove them immediately, or else you can pay a daily rent to the Qasim. Then he will allow you to use this well. काय झालं बघा, आता काझीने सांगितलं अहमदला की विहीर तू विकलेस, बरोबर आहे, पाणी तुझं आहे ते पण बरोबर आहे, पण जर पाणी तुझं आहे तर ते दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय करतंय? तू त्याच्या विहिरीमध्ये का पाणी ठेवलंस? विहीर तर कासिमची प्रॉपर्टी आहे, मग कासिमच्या विहिरीमध्ये तू पाणी तुझं का ठेवलंस? आणि आता जर तुला त्यातलं ते पाणी वापरायचं असेल तर तुला काय करावं लागेल? तर त्याला एक तर रेंट द्यावं लागेल पाणी वापरण्यासाठी. त्याची विहीर आहे, त्याच्या विहिरीतलं पाणी वापरण्यासाठी जर तुला रेंट द्यावं लागेल, नाहीतर सगळं पाणी तू काढून घे ना, असं त्याला सांगितलं. अहमद वॉज सो कन्फ्यूज. आता अहमद कन्फ्यूज झाला, नक्की त्याला काय झालं कळलंच नाही. दॅट ही डिड नॉट नो दॅट व्हॉट टू से. त्याला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. ऑल द पीपल प्रेझेंट इन द कोर्ट बिगन टू लाफ. त्या दरबारामध्ये, कोर्टमध्ये जे कोणी पीपल प्रेझेंट होते सगळे हसायला लागतात. बट कासिम वॉज अ जेनरस मॅन. कासिम एक जेनरस मॅन असतो, एक साधा सरळ सामान्य माणूस असतो. ही नेव्हर ट्रबल्ड अहमद फॉर द रेंट दॅट वॉज ड्यू फ्रॉम हिम. पण हा एवढा चांगला साधा माणूस आहे की त्याने ह्याच्याकडून रेंट घेतलं नाही आणि त्याला पाणी पण वापरून दिलं. दोघांनी पण यापुढे काय झालं तर विहिरीतलं पाणी वापरलं आणि चांगल्या प्रकारे शेती करू लागले. इथे आपली स्टोरी संपले. तुम्हाला आपली गोष्ट जी वॉटर इन द वेल ही जी स्टोरी आहे 5वी इंग्लिशची, बरोबर, कशी वाटली तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला या स्टोरीमध्ये कुठे डाऊट असेल तर ते पण विचारा. कुठल्या शब्दाचा अर्थ कळला नसेल, कुठल्या ओळीचा लाईनचा अर्थ कळला नसेल ते पण मला कमेंट करून सांगा. ओके, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.